साहित्य यज्ञ हे ध्येय असलेल्या शुभम करोती साहित्य परिवाराचे अश्रूंचे नंदनवन या विषयावरील तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन 6 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते। या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार AK शेख यांनी भूषवले। संमेलनाचे प्रमुख आकर्षण होते ते प्रसिद्ध गझलकारा ममताताई सिंधुताई सपकाळ यांची उपस्थिती। या दोन मान्यवरांची मुलाखत स्वागत अध्यक्ष गझलकार किरण वेताळ व गझलकार रवींद्र यशवंतराव देशमुख यांनी घेतली। या संमेलनाचे उद्घाटन उद्योजक व साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या हस्ते झाले। तसेच संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी पालघर जिल्हा दीपक पाटील, साहित्य संपदेचे प्रशासक प्रकाशक कवी वैभव धनावडे अलिबाग यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर संत साहित्यिक प्राध्यापक रामकृष्ण दादा पाटील पुणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत श्रोत्री पुणे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर पुणे, शुभम करोती साहित्य परिवाराच्या संस्थापिका सौ सोनाली जगताप मुंबई, मुख्य प्रशासिका व समाजसेविका डॉक्टर माया दिलीप यावलकर वरुड आदी मान्यवर उपस्थित होते। या साहित्य संमेलनात काव्य वाचनाची स्पर्धा घेण्यात आली। पुढारी वृत्तवाहिनीचे पत्रकार कवी व गझलकार पंकज दळवी मुंबई व कवयित्री व गायिका अरुणा मुल्हेरकर अमेरिका यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले। शुभम करोती परिवारातील साहित्यातून ज्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे अशा पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले। शुभम करोती साहित्य कला पुरस्कार, शुभम करोती पुस्तक रत्न पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। समूह प्रशासिका व मार्गदर्शिका प्राध्यापिका सुमतीताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आशीर्वाद म्हणून दरवर्षी शुभम करोती परिवारातील विशेष साहित्यिकेला देण्यात येणारा साहित्य गुणगौरव पुरस्कार यावर्षी साहित्यिका राधिका भांडारकर यांना प्रदान करण्यात आला। शिल्पा चराटे यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले। कार्यक्रमात दिवसभर प्रकट मुलाखत व साहित्य चर्चा, कवी संमेलन असा भरगच्च कार्यक्रम होता। नमस्कार। आज पुण्यासारख्या पुण्य नगरीमध्ये साहित्यिकांच्या नगरीमध्ये आपण आलो आहोत। सर्वांचे स्वागत। बुद्धीच्या विचारातून निर्माण झालेली ज्ञानगंगा आणि मनाच्या विचारातून निघालेली भावगंगा यांच्या संगमातून निर्माण झालेल्या निर्मितांच्या मुक्तगंगेच्या तीरावर विराजमान अनाथांची यशोता, अर्थातच अश्रूंचे नंदनवन करणाऱ्या माई सिंधुताई सपकाळ पद्मश्री पुरस्काराने देखील मानाचा मुजरा करावा आणि अक्षरांनी नतमस्तक व्हावे अशा माई आम्हा अक्षर यात्रींची प्रकाशवाट आहे। साहित्य केवळ शब्दाने निर्माण होत नाही बरं का, कृतीतूनही निर्मित होते। हे प्रत्येकाच्या मनात रुजायला हवे। याच उद्देशाला समोर ठेवून आपल्या संमेलनाचे नाव अश्रूंचे नंदनवन असे ठेवले। साहित्य यज्ञ हेच आमचे ध्येय। उत्तम साहित्य निर्मिती व्हावी आणि योग्य प्रकाश वाटेतून सर्व चराचरात ज्ञानाची गंगा व्हावी। उत्तमात्तम मधून असे साहित्य निर्माण होऊन सारस्वतांना योग्य दिशा मिळावी, तसेच नवोदितांना पवित्र असे व्यासपीठ मिळावे, हेच शुभम करोतीचे प्रमुख कार्य आहे। आणि नवोदितांनो, एक लक्षात घ्या बरं का, माझे एवढेच सांगणे आहे की नवं आणि जुनं असं काही नसतं बरं का। तुम्ही सोन्याप्रमाणे आहात। लख प्रकाश पडणार असेल तो पडणारच। तुमच्या कवितांना सोन्याची झळाळी मिळणारच। म्हणून दोन दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती आहेत। त्यात माननीय ममताताई सिंधुताई सपकाळ आणि माननीय AK शेख सरांचे अमूल्य मार्गदर्शन होणार आहे। त्यानंतर शुभम करोती परिवारातील उत्तम कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे, त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पुस्तक प्रकाशन सोहळा करण्यात येणार आहे। त्यात तब्बल 13 पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे। त्याचप्रमाणे शुभम करोतीने काही अशी पुस्तकं निवडली ज्यांना पुस्तक रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे। हे रत्न 9 नसून 10 आहे। त्याचप्रमाणे अभिवाचन होणार आहे। त्यानंतर निमंत्रितांचे काव्य संमेलन होणार, नंतर कवी संमेलन घेण्यात येणार आहे, ज्यात आदरणीय अरुणाताई मुल्हेरकर यांची दिवंगत बहीण उषा ढगे यांच्या स्मरणार्थ 5 बक्षिसे वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर गीतांजली वाणी त्या भावस्पर्शी कवितेला 2 बक्षिसे देणार आहे। नंतर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम नक्कीच
शब्द आणि सुरांच्या प्रतिमा आणि प्रतिभेच्या तसेच कौतुक आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात पूर्णत्वास येणार आहे. आपण सर्वांनी साथ ही तर माझ्या कार्याची कस्तुरी आहे, जी कायमस्वरूपी माझ्यासोबत दरवळत असते. अहो, सौंदर्य शरीराचे काय पाहावे, मनाचे पाहावे असं मी म्हणेन. असेच हातात गुंफत एकमेकांना साथ देऊया, हीच माझी अभिलाषा आहे. धन्यवाद. वाटतं ना शेती मिरवायला. आकाशवाणी मुंबई आकाशवाणी त्यांचे स्वागत करावं हे मला सुद्धा कळत नाही. गजलेच ना यांचा परिचय द्यायचा म्हणजे स्त्रियांना दिवा दाखवण्यासारखं आहे. आणि त्या अनुषंगाने मी आज खरंच खूप श्रीमंत आहे, कारण आजच्या उगवतीच्या सूर्याला मी दीपक दाखवलेला आहे. शासकीय विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून रुजू होऊन सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांनी अनेक टप्प्यात पार. ज्ञानेश्वरीतील निवडक 100 ओळ्यांचे निवडणी मुक्तछंद लावण्या अशा सर्व काव्य प्रकारांमध्ये ते सातत्याने लेखन करतात. अक्षर रेखाटन आदी क्षेत्रात 300 विश्वविक्रम यांनी केले आहेत. साहित्य गौरव मधुरमूर्ती फिल्म हा लाफ इंटरनॅशनल, सांज भेट, समर्पण, वर्ल्ड लिटरेचर, व्हिसल वर्ल्ड, डॉक्टर मधुसूदन घाणेकर ब्रह्मज्ञान विद्यापीठ आदी संस्था स्थापन केल्या. विविध क्षेत्रात 500 करण्यात आलेले आहे. पिंपरी, वर्धा, अंमळनेर, दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य ही काफी है अशा आपल्या शुभम करोती साहित्य समूहाच्या मुख्य प्रशासिका माननीय सोनालीताई जगताप यांच्याविषयी बोलायला खरं तर मला दिवस जरी दिला तरी कमी पडेल. इतकं त्यांचं अथांग सागरासारखं व्यक्तिमत्व आहे. आणि या सागरातून आज मी काही निवडक मोती आपल्या या त्यांचा अनेक सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव सुद्धा करतात. आणि अशा या सोनालीताई जगताप जिंका सिर्फ नाम मानसिक आईने तर भरपूर शब्द भांडार होतं ना, तरी पण काहीतरी कमी होतं. ते तुम्ही पुन्हा आहे की काहीतरी कमी आहे प्रकाशित झालेलं आहे. तर अशा अरुणाताईंचा सत्कार आणि माय मराठीचा प्रचार आणि प्रसार साहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारे विभव सर यांचा थोडक्यात परिचय देणे म्हणजे खरंच अवघड आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे वैभव मात्र 3 वर्षात 7 पुस्तकांची निर्मिती करून त्यांच्या शब्दांचं गाठोडं त्यांनी आपल्या सर्वांसाठी खुलं केलं आहे. त्यांनी आदिवासी समाजाला, विद्यार्थी मित्रांना, महिलांना आणि दिव्यांगांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी वेळो सन्मान झाला आहे. बाप, श्रावणधारा, गझल यात्रा, डोळे या प्रातिनिधिक कविता संग्रहातून कविता, गझल लेखन यांनी केले आहे. कुणबी, कोळी, आगरी या संस्कृतीवर लोकगीता समूहाच्या या मुख्य प्रशासिका आहेत. संस्थापक आहेत. अध्यक्षा महिला विकास मंच वरुड तालुका, कार्यकारिणी सदस्या NGO महिला मंच वरुड तालुका, शेतकरी संघटना महिला आघाडी, रणरागिणी क्रीडा महोत्सव समिती, कला व वाणिज्य महिला महाविद्यालय वरुड, ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट वरुड केले आहे. यासाठी काय व्हायला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील आपले पद्धत नेहमी वेगळी होती. त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने मी गीतांजली वाणी यांना स्टेजवर आमंत्रित करते. हा कथा प्रकार त्यांचा जास्त आवडीचा आहे. पटकथा लेखन आणि संवाद लेखन, स्क्रिप्ट रायटिंग या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. चाहूल या मराठी चित्रपटाचे त्यांनी संवाद लेखन आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर, नमस्कार. जगप्रसिद्ध पोर्तुगीज लेखक होसे सारामागो, ज्याला 1998चं साहित्यातलं सर्वोच्च नोबेल पारितोषिक मिळालं, त्याने एकदा असं म्हटलेलं आहे की कलांचा वापर मानवी जीवनात वेळेच्या दृष्टीने विचार केला
तर जरी फार कमी असला तरी मानवी जीवनाला आकार देण्यात, मानवी जीवन समजून घेण्यात आणि मानवी जीवन समृद्ध करण्यात कलांचा फार मोठा वाटा आहे. सारामागोला कला म्हणजे संगीत आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे. त्याला आपण परफॉर्मिंग आर्ट्स म्हटलं म्हणून ऐकायचं अशी आपल्याकडे जबाबदारी नाही, कारण आपण मराठी आहोत. पण मला वाटतं आपण सगळेच इकडे कलाप्रेमी असल्यामुळे, साहित्यप्रेमी असल्यामुळे सारोमागो जे म्हटलेलं आहे त्याकडे किती शक्ती आहे याचा आपल्याला अंदाज येतो जर का आपण गेल्या 100 वर्षाचा जगाचा इतिहास बघितला तर. इव्हॉन डिनेसेव्हिच यांनी केली. आर्थर कोसलरनी पण कम्युनिस्ट राजवटीचा जो काळा चेहरा जगासमोर आणला. तुम्ही जर का बघितलं तर लॅटिन अमेरिकेमध्ये 1930-40च्या पुढे 50 वर्ष अनेक लष्करशाही निर्माण झाले. पण त्या लष्करशाहीचं खरं जे स्वरूप आहे जे जगासमोर आणलं, ग्वातेमालाचा अतिशय प्रसिद्ध नोबेल पारितोषिक लेखक मिगेल एस्ट्रेस त्यांनी खरी त्याची सत्यता जगासमोर आणली. तुम्ही बघितलं की औद्योगिक क्रांती झाली पश्चिमेमध्ये, पण त्यामुळे जरी देश समृद्ध झाले, सधन झाले, तरी पण कामगार वर्गाची पिळवणूक झालीच. आणि त्या पिळवणुकीला वाचा फोडली जॉन स्टेनबेक सारख्या आणि ऑप्टन सिग्लर सारख्या अतिशय प्रसिद्ध अमेरिकन लेखकांनी. बदलला 1920च्या सुमाराला इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये त्यांच्या ज्या वैद्यकीय सुविधा होत्या त्यांची अवस्था इतकी दयनीय होती की त्याच्यावरील आवाज उठवला आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द सिटाडेल. त्याच्यावर इतका गळजप झाला की शेवटी सरकारला दखल घेऊन त्यानंतर NHS नॅशनल हेल्थ सर्व्हिसची स्थापना करावी लागली, जिथे किफायतशीर दराने सामान्य नागरिकाला वैद्यकीय सेवा पुरवण्याची सोय तयार झाली. कारण ते माणसाला जोडणारा प्रकार असतो. परिवाराला मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या त्यांचा जो चालू आहे त्यांचा प्रोजेक्ट किंवा त्यांचं जे चालू आहे त्याला मी अतिशय शुभेच्छा देतो. आणि हा परिक्रम तुमचा अविरत चालू राहावा असं म्हणतो मी. आणि त्याचप्रमाणे या अतिशय महत्वाच्या समारंभात मला बोलवलं, मला बोलायची संधी दिली म्हणून त्याचे आभार मानतो. शुभम करते परिवाराचे आणि आपल्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम म्हणतात आहे. फळे रसार गोमती, शुद्ध तुझ्या पोटी फळे रसार गोमती, मुखी अमृताची वाणी, देह देवाची करणी, देह देवाची करणी. संत तुकारामाचा हा अभंग आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवर अतिथी माननीय ममताताई व किती चपलक बसतात हे तुम्हाला अनुभव आलाच असेल. असे म्हणतात आहे की त्यांनी आपल्या संस्थेला 11,000ची देणगी द्यावी. अभिनंदन करूया. काय सुंदर योग आलाय नाही का? पुढे सुरेखा ताई कराड करते. माननीय सुरेखा ताई कराड तर प्राप्त झालाय. माननीय ज्योत्स्नाताई तांदळे. मी विनंती करते की सर, दीपक सर आपण करा. इथं पाहिजे. एक मिनिट आई सर सर एक मिनिट. माननीय राधाताई गर्दे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. नंतर शमीम मर्जन यांनी तयार राहावं. पर्यंत अजितदादा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं विश्व आहे. मी रुचा पारेख दादा कदम यांना आमंत्रित करते. ते आमच्यासाठी खरोखर याचा मला सार्थ अभिमान आहे. इथं मॅडम वागीश्वरी
आल्यात त्यांनी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करते. मिलाप काव्य संग्रह मानसी प्रांजली चंद्रन. मिलाप काव्य संग्रह देखील लेख संग्रह माननीय सुनील चिटणीस मोठी यांनी व्यासपीठाजवळ यावं तुम्ही त्यांना विनंती करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संपदाचे वाटप धन्यवाद. ये वरती आजी वरती ये वरती ये वरती या लहान मुलांना तिथे बघायला मिळेल. पहिल्यांदा आम्ही बोलत होतो आणि तिने सांगितलेलं मला की ताई मी असा असा कार्यक्रम घेते तुम्ही याल का. तर म्हटलं कुठे आहे कार्यक्रम. मला वाटतं तेव्हा आपलं अंधेरीचं काहीतरी चाललं होतं. कवयित्री सौ आशाताई प्रकाश पाटील. साहित्य संपदेचं नाव आहे सौ आशाताई आहे. मी पुढची काही अरुणदादा पुराणिक पण विनंती करते त्यांनी व्यासपीठावर झालं का. नाव पुढचं सांगून ठेवा. कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर यांचा काव्य रेणू हा एक काव्य संग्रह राहिला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यता प्राप्त ज्येष्ठ गीतकार ठेवा. नंतर तुझा हा कथा संग्रहामध्ये भारतीय संस्कृतीतील जीवनमान उंचवण्याला ठाणे येथील पत्रकार लेखक कवी क्रिकेट हायकूकार माननीय मी त्याचाही तानावडे. पुस्तकाचं नाव आहे आनंदाच्या वाटेवर. केलेल्या आनंदाच्या वाटचालीचे विषय सांगणारे ललित लेख आहे. जोरदार टाळ्याच्या जोरदार आपण त्यांचे अभिनंदन करू. तुम्ही व्यासपीठाजवळ यावं. रामकृष्ण दादा महाराज यांचे प्रस्तावना लागलेली आहे. खूप खूप अभिनंदन. आपल्याला त्यांचं कौतुक करायचं आहे. हो, पुस्तक प्रकाशन सोहळा इतका सन्मानजनक असतो. त्याचा मुखपृष्ठ माननीय सोनालीताई जगताप यांनी. तसंच त्यांचं संगीत हिंदुस्थानी साहित्य संगीताचं पुस्तक सुद्धा लवकरच प्रकाशित होतं. त्या सर्वांनी शांतता राखावी. मने किती लोभी असतं ना. करावं. मला भुलवतो तुझ्या रूपाचा चमचमणारा तारा ग. मला भुलवतो तुझ्या रूपाचा चमचमणारा तारा ग. कवेत घ्या जाता मी तो निष्ठून जातो पारा ग. फिदा जहाली दुनिया फिरते तुझ्याच अवती भोवती ग. फिदा जहाली दुनिया फिरते तुझ्याच अवती भोवती ग. संधी दे तू मला पेलया घमघमती ही नव्हती ग. उगी कशाला करते माझ्या वर शब्दांचा मारा ग. कवेत घ्या जाता मी तो निष्ठून जातो पारा. तुला पाहता गजनी दिसते नुसती हिरवळ हिरवळ ग. तुला पाहता गजनी दिसते नुसती हिरवळ हिरवळ ग. तुझ्या भोवती तुझ्या तनूचा नुसता दरवळ दरवळ ग. चराचरी या मस्त वाहतो सुंदरतेचा वारा ग. कवेत घ्या जाता मी तो निष्ठून जातो पारा ग. एका मन पालटते स्पर्श रेशमी आठवता. प्रीतीच्या त्या बंधनात मग विरून जायती सर्व व्यथा. मोर पिसारा मनात फुलतो सखा सोबती असताना. गंध दरवळे प्रीत फुलांचा त्याच्या संगे
बसताना नाते बंधन माय पित्याचे छत्र वाटते शिरावरी आधाराने वेल बहरते प्रसन्नताई मुखावरी पती पत्नीचे नाते बंधन गोडी अवीत वर्णावी संसाराची जबाबदारी दोघे मिळून उचलावी. या कार्यक्रमासाठी मी आज गजल न घेता कविता घेतो आणि एकदम मुक्त छंदातली कविता आहे. अनंत वेदनांना क्षणात मिटवून टाकणारी तुझी आठवण. अनंत वेदनांना क्षणात मिटवून टाकणारी तुझी आठवण आणि त्या आठवणींना आजमावण्यासाठी साऱ्या ऋतूंना कवेत घेऊन बसणारा मी मलाच उमजत नाही. अनंत वेदनांना क्षणात मिटवून टाकणारी तुझी आठवण आणि त्या आठवणींना आजमावण्यासाठी साऱ्या ऋतूंना कवेत घेऊन बसणारा मी मलाच उमजलो नाही. इतका हळवा का झालो आहे ते सारे सुगंध आवडू लागलेत मला आता. इतका हळवा का झालो आहे ते सारे सुगंध आवडू लागलेत मला आता. पूर्वीसारखा नुसता मोगरा हुंगत बसत नाही. पूर्वीसारखा नुसता मोगरा हुंगत बसत नाही मी. बागेतली सर्वच फुले मला आवडू लागलीत आता. माझी कविता ऐकल्यानंतर पुण्यात घडलेली एक घटना आपल्याला नक्की लक्षात येईल. कवितेचं नाव आहे वासनेचा बळी जेव्हा. नाचवते सारे जग वासनेचा बळी जेव्हा. नाचवते सारे जग वासनेचा बळी जेव्हा. अंधाचेच राज्य जणू कोणी नाही वाली तेव्हा. वागताना नाही रीत बिघडती त्यांची कृती. वागताना नाही कृती बिघडती त्यांची कृती. संस्कृतीचा भोजबारा सारी विस्कटे आकृती. दादांचा सत्कार सोनालीताई करीत आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मी सौप्रिया माळी माझी कविता सादर करते. कवितेचे नाव आहे जरा जगावे असे. नको जळमटे ती उदासले. नको जळमटे ती उदासलेली. मनाच्या भिंतीवर लटकलेली. मनाच्या भिंतीवर लटकलेली. नको कोपरे ते कुंद दाटलेले. नको कोपरे ते कुंद दाटलेले. निराशाच्या अंधाराने ग्रासलेले. निराशेच्या अंधाराने ग्रासलेले. मस्तेकडे कवितेचा प्रवास खूप सुंदर होता. आता आपण निनांबरी ऐकणार येतो की मी फिरले नव्याने गाव तोच होता. मी फिरले नव्याने गाव तोच होता. मी गायले नव्याने भाव तोच होता. हाती घेतली मी सुखाची पंचारती. पण पाय कुणाचे पुजावे प्रश्नही तोच होता. धन्यवाद. दुसरं आहे की कवितेने काय दिले. कवितेने प्राण दिले. कवितेने काय दिले. कवितेने प्राण दिले. अशाश्वत या जगात एक शिरस्त्राण दिले. नंतर तिसरी एक आहे फक्त की बघायचंय तुझ्या डोळ्यात. बघायचंय तुझ्या डोळ्यात आभाळ माझं वाकून. बघायचंय तुझ्या डोळ्यात आभाळ माझं वाकून. ओठांना स्पर्श. अशी आता मी माझी कविता फक्त छोटी कविता म्हणून हे दोन वाक्य होते की खरं तर पावलांना माझ्या वळायचंच नव्हतं. खरं तर माझ्या पावलांना वळायचंच नव्हतं. गात्रातील ठिणगीला विजायचं नव्हतं. खरं तर माझ्या पावलांना वळायचंच नव्हतं. गात्रातील ठिणगीला विजायचंच नव्हतं. मनातील श्रावणाचं केलं कौतुक जरा. मनातील श्रावणाचं केलं कौतुक जरा. आग पाण्यातही लागते मला माहित नव्हतं. दादा कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. त्यांची कविता झाली. त्यांची ट्रेन
चिंब पावसाचे ओल्या आठवणी, ओल्या दिवसाचे किती वेडतील. भिंगोऱ्या घालीत फैलावून हात, बरसत्या नभासी जोडीत नात किती वेडतील. चिंब पावसाचे ओल्या आठवणी, ओल्या दिवसाचे किती वेडतील. ओला चिंब देह कविता सादर करावी. कुमुदिनीताई शहाकर. अंगांग आनंदाचे सुरांनी सजले असे, शुभम करोती शब्दात थोरा मोठ्या साजेसे. विवेकाच्या भरारीचे नात्याचे अतूट बंधन, विवेकाच्या भरारीचे नात्याचे अतूट बंधन, मोगऱ्याच्या फुलापरी दरवडतो सुगंध. वाचताना वेचलेला आनंदी क्षण सरेना, वाचताना वेचलेला आनंदी क्षण सरेना, घालून अभिगवसनी मनास काही कळेना. त्यांना विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. राम जन्मू दे घरोघरी, राम जन्मू दे, राम राज्य येऊ दे, राम राज्य येऊ दे. बंधू बंधू प्रेम करती, माय पित्यांना वंदन करती. बंधू बंधू प्रेम करती, माय पित्यांना वंदन करती. जावा जावा जणू मैत्रिणी, जावा जावा जणू मैत्रिणी, असेच होऊ दे, असेच होऊ दे. घरोघरी राम येऊ दे, घरोघरी राम येऊ दे. धन्यवाद. माननीय राधाताई गर्गे. टीका. मुनिवरांचा शाप मी स्वीकार केला, मुनिवरांचा शाप मी स्वीकार केला, पातिव्रत्याचा असा धिक्कार केला. रघुवरांचा स्पर्श हा उद्धार माझा, प्राप्त जो उशाप तो स्वीकार केला. पण तरी काही मनाला टोचलेले प्रश्न पडती जे मलाही बोचलेले. ज्ञान आणि तेज बळ काहीच नसता, मीच अपराधी नसावे भासले. त्या नाही आहेत. रजनीताई आपसिंगेकर नाही आहे. माझं नाव डॉक्टर रजनी आपसिंगेकर. माझ्या कवितेचं नाव आहे अर्थ. अर्थ नसतो एका शून्याला, अर्थ नसतो एका शून्याला, जेव्हा तो असतो एकटाच. अर्थ नसतो एका शून्याला, जेव्हा तो असतो एकटा. अर्थ नसतो अनेक शून्यांच्या एकत्र येण्याला, अर्थ नसतो अनेक शून्यांच्या एकत्र येण्याला, जेव्हा ते असतात रांगेत. पण शून्याच्या मागे एक आकडा आला तर, शून्याच्या मागे एक आकडा आला तर शून्याचा अर्थ सुलगडतो, शून्याचा अर्थ सुलगडतो आणि शून्यालाच अर्थपूर्ण अर्थ लाभतो. अशा माझ्या शून्यपणातील तू एक होशील का? अशा माझ्या शून्यपणातील तू एक होशील का? राहणार औसा. माझ्या कवितेचे नाव आहे आला आला चैत्र मास. फुललेल्या ताटव्यात आला आला चैत्र मास, फुललेल्या ताटव्यात आला आला चैत्र मास. मन माझे गुंतलेले बाळरूपी पल्लवास, आला आला चैत्र मास. कुंदकळ्या बहरल्या गंधाळला आसमंत, कुंदकळ्या बहरल्या गंधाळला आसमंत. पानाड जाई जुई मोगराही शोभिवंत, आला आला चैत्र मास. हो आहे
आहे मी बलात्कारिता, छाती ठोकपणे जाहीर सांगते मी बलात्कारिता आहे. पण ह्यात मी कोणता गुन्हा केला? चोरी, डाका की खून? कोणताही गुन्हा न करताच गुन्हेगार. मग खूनच केला, समजून उमजून ठरवून. बलात्कारातून जन्मलेल्या पोराच्या गळ्याला मीच नख लावले, ते विषारी रोपटे उपटून टाकले, खून केला. का? तो भावी पुरुष नराधमच निघणार. विनंती करते नमस्कार, मी निखिल प्रमोद कोलते. आज आपणासमोर चैतन्याचे गमक ही माझी स्वरचित कविता सादर करतो आहे. ती धडपडली ती तडफडली पण झुकली नाही कधी. ती धडपडली ती तडफडली पण झुकली नाही कधी. आयुष्याच्या यशस्वीतेची ती देते आज हमी. आयुष्याच्या यशस्वीतेची ती देते आज हमी. संघर्षाविना तोड नाही हे कळले होते तिला. संघर्षाविना तोड नाही हे कळले होते तिला. दृढतेचा आणि कणखरतेचा कौल कुणी हा दिला. दृढतेचा आणि कणखरतेचा कौल कुणी हा दिला. एक अनोळखी डोकावून गेला सहज अचानक घरी. एक अनोळखी डोकावून गेला असा अचानक घरी. सहज मिटली मग तिच्यातील आणि विश्वासातील दरी. सहज मिटली तिच्यातील आणि विश्वासातील दरी. अशक्य ही शक्य होते हे पटले होते आज. माननीय उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. धन्यवाद शिल्पा. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री जन्मा. आयुष्य आपले अनमोल सखे, आयुष्य आपले अनमोल सखे, शून्य होऊन राहू नको. गाठायचे क्षितिज तुला भार कुणाचा होऊ नको. गाठायचे क्षितिज तुला भार कुणाचा होऊ नको. अंधार आहे चहूकडे परी, अंधार आहे चहूकडे परी, अर्ध्यावरी थांबू नको. आयुष्य आपले अनमोल सखे, शून्य होऊन राहू नको. द्यायला पाहिजे, शांततेला. डोळ्यात अश्रूंचे तळे साचून आहे. मग त्याचा शेर आहे, सुन्या डोळ्यात अश्रूंचे तळे साचून आहे. मनाची पोकळी भरणे मला जमणार नाही. तुझ्यासाठी सदा जुरणे मला जमणार नाही. निखाऱ्यावर पुन्हा निजणे मला जमणार नाही. मला जमणार. गेल्या स्वरूपात जरा म्हणून बघण्याचा प्रयत्न करते. ओलांडून उंबरठा लेक निघता सासरी, डोळे भरून येतात होते रिकामी ओसरी. बालस्मृती तरळती आठवते बालहट्ट, किती अंतरी साठवू होते मनातून खुट्ट. शिक्षक आहे उदयला भाग्यरवी. नयन मनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले. नयन मनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले. आनंदाश्रू गालावरती सहजची ओघळले. सुहास्य मुद्रा कमललोचनी वत्सल मोहक भाव. हास्य तयाचे वेधून घेते मनामनाचा ठाव. सगुण शुभंकर रघुरायाचे बालरूप भावले. नयन मनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले. रत्न जडित हा मुकुट वाढवी मुखकमळाचे तेज. कानी कुंडल जणू फाकती नवरत्नांचे ओज. असीम सुंदर लावण्याने रोमांचित जाहले. नयन मनोहर रूप साजिरे गाभारी प्रकटले. दिव्य भूषणे भूषविताती रामचंद्र देखणा. रूप पाहुनी भान हरपते नाम मुखाने म्हणा. आम्ही फिल्मच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे काही कविता राहून दिल्या होत्या आणि काही वर्तमानपत्रात आलेल्या होत्या. एक स्फूर्ती देणारी कविता. धन्यवाद मॅडम, आपला खूप चांगला कार्यक्रम झाला.
आणि आम्ही सर्व पुणे माध्यमांकडनं आपलं आभार आणि एक स्फूर्ती देणारी कविता आपल्याकडे सादर करतो. असं कुठपर्यंत चालायचं, कुठं प्रकाश तर कुठं अंधार, असं कुठपर्यंत चालायचं. धनवानांनी धनवानच व्हायचं तर निर्धनाने निर्धनच राहायचं. कुठं प्रकाश तर कुठं अंधार, असं कुठपर्यंत चालायचं. धनवानांनी धनवानच व्हायचं तर निर्धनाने निर्धनच राहायचं. आश्वासनांना देवणीला जे काय ते आत्ताच करायचं. आश्वासनांना देवणीला जे काय ते आत्ताच करायचं. उगीच कशाला उद्याचा बहाणा, कर्म आपलं करत राहायचं. उगीच कशाला उद्याचा बहाणा, कर्म आपलं करत राहायचं. नको तर नुसते रुसवे फुगवे आता कुणावर अवलंबून राहायचं. नको तर नुसते रुसवे फुगवे आता कोणावर अवलंबून राहायचं. युक्तीपेक्षा आता कृतीच हवी. कुठपर्यंत असं सहन करायचं, असं कुठपर्यंत चालायचं, असं कुठपर्यंत चालायचं. धन्यवाद. थँक्यू. एक मिनिट. श्वास रुसताना सखे माझ एकच मागन, तुझ्या नावान होऊ दे माझ्या नावान गोंधन. धन्यवाद. ह्यापासून आपल्या आजच्या संमेलनाची, कवी संमेलनाची सुरुवात झाली आणि हू कोण शो म्हणणाऱ्या सरोज बारोट यांना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करत आहोत. टाळ्यांचा गजर यायला पाहिजे, कारण एवढ्या 60 कवींमधून आम्ही 8 जणांना सिलेक्ट केलेलं आहे. મને બહુ ગર્વ છે કે ગુજરાતી પ્રાઇઝ લેવા ઉપર કર્યું છે. सटवाईला घेऊन आल्या होत्या आपल्यासोबत. कोण होत्या? सुनीलच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अस्तित्वाला शब्दात बांधून त्याची जाण आपल्या समोर ज्यांनी ठेवली, शिल्पाताई चरहाटे. टाळ्यांचा जोरदार गजर. प्रतिभाताई कुलकर्णी यांना प्रथम पारितोषिक जात आहे. मला माहित आहे तुम्ही सगळे थकले. झालेल्या राधाताई गर्दे यांनी सर्वोत्कृष्टता सुद्धा स्वीकार केलेला आहे. खूप खूप सरळ बघा सगळे. नमस्कार, मी प्रशांत निकम. महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनलकडनं आपलं सर्वांचं स्वागत. मुरबाडचे गझलकार, मुलाखतकार रवींद्र देशमुख सर आपल्यासोबत आहेत. आज या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये ते उपस्थित राहिले. त्यांनी ज्या काही ममताताई सपकाळ होत्या त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि गझलमध्ये त्यांचं एक प्रस्ताव आहे. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. काय वाटतं नेमकं आज आपण गझल आणि आज साहित्यकृती इथं आहेत बरेच, काय वाटतं आपलं? कसं आहे, शुभं करोती साहित्य परिवाराचं हे तिसरं संमेलन आहे आणि खरोखर खूप दर्जेदार साहित्यिक या संमेलनामध्ये येत असतात आणि वक्तेसुद्धा म्हणजे व्याख्यातेसुद्धा येत असतात, गझलकार येत असतात. अशा विविध साहित्य क्षेत्रातील विविध पैलूची माणसं या साहित्य संमेलनात येत असतात. त्यामुळे खरोखरच इथे नवोदितांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्राधान्य मिळतं, म्हणजे प्रोत्साहन मिळतं आणि आमच्यासारख्या साहित्यिकांनासुद्धा एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळतं. खूप सुंदर होतं म्हणजे साहित्य संमेलन. कसं वाटतं तुम्ही आज ममताताईंची मुलाखत घेतली? आज बरेच ममताताईंची मुलाखत म्हणाल तर तो एक माझ्या आयुष्यातला म्हणजे एक सुवर्णयोग होता. खरोखर इतक्या मोठ्या व्यक्तींची मुलाखत घेणं आमच्यासारख्या छोट्या माणसाचं ते भाग्याचा विषय आहे. खूप छान वाटलं मला त्यांच्याशी मुलाखत घेताना. त्यांना जाणून घेताना खूप आनंद वाटला. खूप 290 मुलांचं पालनपोषण त्या संस्थेमध्ये आज अनाथ मुलांचं करत आहेत. ही गोष्ट फार सोपी नाही आहे आणि एवढ्या मोठ्या कारभारातून त्यांनी ह्या कार्यक्रमात वेळ दिलात आणि वेळेवर आलात आणि खूप काही मुलाखतीत सांगून गेलं. त्याबद्दल खूप प्रेरणा मिळाली.
नक्कीच सरांचं मार्गदर्शन आहे. एक गझल सरांनी गावी असं एक आमच्या विनंती आहे की कुठल्या आपल्याला आवडतं. आपल्याला मी पण एक दोन शेर ऐकवतो. म्हणजे एक शेर एक मतला आणि एक शेर. चल जरासे चांदण्याला हात लावू, काजव्यांच्या मैफलीला वात लावू. चल जरासे चांदण्याला हात लावू, काजव्यांच्या मैफलीला वात लावू. रात नुसते भय कशाला पेरते ही, पंख झाल्या भावनांना पात लावू. पंख झाल्या भावनांना पात लावू. बरं, सुरेश भटांचं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रभाव, सुरेश भटांचा प्रभाव म्हणजे काय, का आज ही गझल परंपरा जी आलेली आहे त्या सुरेश भटांकडून आलेली आहे आणि ती ही खूप मोठा प्रेरणास्रोत आहे सुरेश भट म्हणजे गझलेसाठी. आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं, सूर्यावर काय काजव्यानं बोलावं पण प्रेरणा आहे ती सुरेश भटांकडूनच आहे. नक्की सर्व गझलकार आहेत आपल्यासोबत. सुरेश भटांमुळे सर्व गझलकार आहेत, दुसरे गझलकार. आणि या पूर्ण संमेलनाची धुरा जी आहे शुभम करोती साहित्य परिवाराची, तर त्याचे संमेलन जे स्वागताध्यक्ष आहेत किरण वेताळ आहेत. वेताळ सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. कसं वाटतं आपल्याला पूर्ण हा जो शुभम करोती समूहात नेहमीच आत्ता सरांनी सांगितलं की खूप उत्कृष्ट साहित्यिक आहेत आणि खूप उत्कृष्ट लिहितात ते. आणि ह्या सगळ्या साहित्यिकांना पुण्यात एकत्र घेऊन आणण्याची जबाबदारी सोनालीताईंनी माझ्यावर दिली. आणि मलाही खूप आनंद झाला त्या गोष्टीचा की हे सगळेजण एकत्र येतील आणि पुन्हा या पुण्याला त्यांचे पाय लागतील. आणि त्यांनी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खरं तर आभार मानतो. आणि जो काही कार्यक्रम झाला, तर मग अशी ममताताईंची मुलाखत झाली आणि थोड्या वेळाने केशेख सरांची मुलाखत होणार आहे. तेही एक गझल क्षेत्रातलं एक उत्तुंग असं मोठं नाव आहे आणि त्यांची मुलाखत मी घेणार आहे. म्हणजे एका 2 पिढीतला जो गझलेचा फरक आहे, गझल कशी बदलत गेली ते आपल्याला पुढच्या मुलाखतीतून आपल्याला समजेल खरं तर. आणि मला या संमेलनाचं आयोजक म्हणून काम करण्यासाठी खूप आनंद होत आहे. पुण्याची म्हणजे बऱ्याच लोकांनी इथं घ्यावं असं विनंती केली, तर काय वाटतं पुण्यामधूनच का निवड केली असं? पुणे एकतर सोयीचं असतं, गाड्यांचं म्हणा किंवा ट्रेन म्हणा या दृष्टीने सोयीचं असतं. दुसरं असं की आता हे सभागृह बघितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सभागृह आहे, अशी सभागृह उपलब्ध असतात, छोटी छोटी सभागृह आहेत. आणि पुण्यात रसिक मंडळी आहेत, खूप रसिक असतात. आणि आता जसं केशेख सरांची मुलाखत ऐकायला थोड्या वेळाने येतील, मगाशी ममताताईंची मुलाखत ऐकायला बाहेरून लोक येतात, आवर्जून लोक येतात. जर त्यांना थोडीशी माहिती मिळाली की कुठं काही कार्यक्रम आहेत तर स्वतःहून लोक जातात. आता शेजारच्या जोशी सभागृह जे आहे तिथंही अनेक मुलाखती होत असतात, अनेक छान कार्यक्रम होत असतात. आणि असंख्य लोक फक्त एखाद्या पेपरला छोटंसं वाचून ते जाऊन उपस्थिती दर्शवतात आणि सभागृह तुडुंब भरलेलं असतं. तर पुण्याची रसिकता ही पहिल्यापासूनच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि त्याचाही आनंद असतो आम्हाला. नक्कीच पुण्याची रसिकता या ठिकाणी आहे, म्हणून ते संमेलन इथं पार पडतं आहे. आपल्यासोबत आहेत प्रमुख पाहुणे या अलिबागहून आलेले वैभव धनावडे सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे. कसं वाटतं आपल्याला? खूप सुंदर असा हा अनुभव आहे. विविध भागातून लोक आले आहेत, कोण पुण्यातून आहे, कोण मुंबई आहे, कोण कोल्हापूर आहे, कोण नाशिक आहे. एवढ्या भागातील लोकांना एकत्र करणं आणि एका ध्येयाने बांधून ठेवणं हे काम सोनाली मॅडमनाच येऊ शकतं. कुठेही कार्यक्रमाचं जे एक ध्येय असतं त्या ध्येयाला धरून हा कार्यक्रम चालला आहे. कुठेही कमी जास्त होत नाही, बरोबर वेळेत हा कार्यक्रम होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. वेळेचं नियोजन आहे, प्रत्येकाचा सन्मान, यथोचित सन्मान केलेला आहे. आणि याचे श्रेय सोनाली जगताप मॅडम आणि वेताळ सर यांना द्यायला पाहिजे, कारण की एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचा, सगळ्यांची अरेंजमेंट करायची खरंच मोठी गोष्ट असते. आदरणीय शेख सर इथे आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समूह काम करत असतात, ज्यांनी गझलेचा प्रसार मराठीत व्हावा याच्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. आणि आज इथे काही लहान मुलं पण आलेली आहेत ज्यांना हा कार्यक्रम बघता येणार. त्यांच्यात हे बीज आज शुभम करोतीकडून पेरलं जाते. हे मोठं काम आहे, खूप चांगला अनुभव आहे. नक्कीच आज सरांनी सांगितलं, धनावडे सरांनी सांगितलं की आज चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि एक पुण्यातली संस्कृती, एक वाचकांची संस्कृती आहे. नक्कीच आपण त्यांचा धन्यवाद. आपल्यासोबत आहेत या पूर्ण ज्या शुभम करोती साहित्य परिवाराच्या ज्या काही संस्थापिका आहेत, सोनाली जगताप मॅडम आहेत. मॅडम, आपलं स्वागत आहे. कसं वाटतं आपल्याला आज? सर, माझ्या शब्दाला मान देऊन एवढे मोठे मान्यवर मला या व्यासपीठावर लाभले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंच आज मला खूप धन्य वाटतं आहे. आणि साहित्यिकांना उत्तम व्यासपीठ लाभ दिल्याबद्दल मला खूप प्रचंड आनंद होतो आहे. आणि ह्यापुढेही आमचे संपूर्ण टीमचे प्रयत्न राहतील, उत्तम साहित्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आणि इथे अनेक कवितांचा गौरव होणार.
हे मी आज काय वाटतं की कुठून साहित्यिक आलेले होते आणि कसं वाटतं? म्हणजे इथून मराठवाड्यातून आले, मुंबईहून आले, त्यानंतर म्हणजे कोकण भागातून आलेले आहेत, त्यानंतर विदर्भातून आलेले आहेत, पुणे, मुंबई, नाशिक सगळीकडून महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत या साहित्य संमेलनासाठी फक्त. आणि भेटीची ओढ असते ना, भेटी लागी जीवा अशी अवस्था आमची झाली होती आणि ती आज पूर्ण झाली आहे. सरांनी तुम्हाला शेख सरांनी गझलचं पुस्तक दिलं आहे, नक्कीच पुढे गझल तुम्हाला काय वाटतं गझल लिहिणं पुढे? मला आता इतके मोठे गुरु लाभले आहेत, तर त्यांनी एकदा गुरुचा हात डोक्यावर पडला तर मग ते शिकवूनच असे सोडत नाही हात. आणि हे माझं परम भाग्य आहे की आज त्यांनी स्टेजवर सांगितलं, मला आज दीक्षा दिली, त्याबद्दल भरपूर मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांना नमन करते. स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनलकडनं. आज आपल्यासोबत आहेत मायाताई यावलकर आहेत, त्यांचं स्वागत आहे. आज या साहित्य संमेलनाला त्या उपस्थित राहिल्या आहेत. मायाताई स्वागत आहे. धन्यवाद दादा. नमस्कार मंडळींनो. आम्ही जेव्हा म्हणतो साहित्य यज्ञ हेच आमचं ध्येय, तर त्या दृष्टीने आम्ही सर्व प्रशासक मंडळी प्रयत्नरत आहोत आणि त्याला आम्हाला प्रतिसादसुद्धा खूप चांगला मिळतो आहे. आणि म्हणाल तर आज जे आपण बघतो आहे, आजची गर्दी या कार्यक्रमाला, ती त्याची फलश्रुतीच म्हणावी लागेल. आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हे साहित्य संमेलन घेण्याचा आमचा मानस आहे आणि या दृष्टीने असं खूप काही बोलायचं नाही, करूनच दाखवायचं आहे आम्हाला. तर आज जी मंडळी आमची मान्यवर मंडळी हजर झाली आणि एवढा प्रेक्षकगण आम्हाला लाभला हे सारस्वत सगळे, तर त्यांचेसुद्धा आभार मानते. धन्यवाद. आज जो साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम आहे, कशा प्रकारे वाटतं तुम्हाला? हा एक आनंदाचा सोहळा आहे साहेब. मराठी साहित्याचा प्रचार व्हावा हीच आपली भूमिका असावी प्रत्येकाची. ज्याला लिहिता आलं त्यानं लिहिलं पाहिजे, ज्याला बोलता आलं त्यानं बोललं पाहिजेत आणि मराठीचा प्रसार केला पाहिजेत. आणखीन नुकत्याच आपण पाहिलं की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मग आपण ती भाषा आणखीन वाढवली पाहिजेत, घरात पोचवली पाहिजेत, घराघरातून नवे साहित्यिक निर्माण झाले पाहिजेत. ही एक दुर्दैवी इच्छा असते आणि या सोहळ्यामुळं जे कोणी या सोहळ्याला उपस्थित असतील त्यांच्या मनात एक प्रेरणा निर्माण होते. खरंच आपण काहीतरी बोललं पाहिजेत, आपण काहीतरी लिहिलं पाहिजेत, हे या सोहळ्याच्या मागचा उद्देश असतो. सर, आपण म्हटलं की मराठीतच साहित्य वाचलं पाहिजे आणि मराठीत सही केली पाहिजे, तुम्ही असं म्हटलं की बऱ्याच लोकांना काय वाटतं नेमकं? आता बरेच लोक नाही, अलीकडे पाहतो आपण की रस्त्यानं चालताना सुद्धा कोणीतरी पत्तासुद्धा विचारायचं, तो हिंदीतच विचारतो. खरं आपण मराठी माणसं आहोत सगळे, मग मराठीत काय विचारत नाही हा आपल्याला प्रश्न पडतो. मग मी ते सांगितलं की मग आपल्याला कोणी कशातही विचारू दे, आपण आपल्या मराठीतच उत्तर द्यायचं. मराठीचा तेवढा अभिमान, जाज्वल्य अभिमान तुमच्या मनात असला पाहिजे आणि मराठीतच बोललं पाहिजे, मराठीत लिहिलं पाहिजेत. प्रत्येकानं ज्याचे अनुभव आहेत त्या अनुभव सगळे आपल्या सगळ्यांना कळतील तरी या पुस्तकाकडनं अनेकानेक पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजेत. तुम्ही कुठचंही साहित्य प्रसवा, कविता लिहा, कथा लिहा, कादंबरी लिहा, कुठल्याही विषयावर लिहा, पण लिहितं व्हा. मराठीचा प्रसार आपल्या महाराष्ट्रापुरता नाही, सगळ्या जगात, देशात झाला पाहिजे, जगात झाला पाहिजे. ही प्रत्येकाची दुर्दम्य इच्छा असायला हवी आणि त्यासाठी मराठीवर मनापासून प्रेम करता आलं पाहिजेत. मराठी बोला, मराठी लिहा आणि आपली सहीसुद्धा मराठीतच करा, हा मगाशी मी आग्रह केला लोकांना. आपण वाचन संस्कृतीचं बोललं. वाचन संस्कृती, आज मोबाईलचं जग आहे, बऱ्याच ठिकाणी आज मोबाईलमुळे लोक वाचण्यापासून दुरावले. काय वाटतं तुम्हाला की पुस्तकाचं कसं त्यांनी हे केलं पाहिजे वाचन? मोबाईल वाचणं आणि पुस्तक वाचणं हे खूप मोठा त्याच्यात फरक आहे. म्हणजे अगदी इतका फरक आहे की आपलं जमीन आणि धरती इतका फरक आहे मोबाईल वाचणं आणि पुस्तक वाचणं. पुस्तकात जर तुम्ही वाचलं तर ते तुम्हाला शुद्ध मराठीतच वाचायला मिळेल. मोबाईल मात्र मोबाईलवर जर वाचलं आपण, त्या मोबाईलवर इतकं अशुद्ध लिहिलं जातं आजकाल. असं म्हणजे मराठीत काही व्याकरण आहे की नाही ह्याचासुद्धा विसर पडतो आणि असं काहीतरी मोबाईलवर लिहिलं जातं. त्यामुळं मोबाईलवर वाचू नये. मोबाईलवर वाचलेलं खरं असेलच हेही सांगता येत नाही. उगीच कोणीतरी काहीतरी लिहित असतो आणि आपण डोकं खात असतो. खरं पुस्तक कमी होते. पुस्तकानं मात्र माणूस प्रगल्भ होतो. पुस्तकातनं शुद्ध मराठी काय ते तुम्हाला कळतं, कारण त्या पुस्तकाच्या लेखकानं ह्याचा
त्याचा खूप अभ्यास केलेला असतो, मग नंतर पुस्तक छापतो, तो फुकट पुस्तक छापत नाही. आणि तो आणखीन आपल्या थोरा मोठ्यांकडून करेक्शन करून घेत असतो, प्रूफ रीड करून घेत असतो. त्यामुळं पुस्तकाचं वाचन खरं वाचन आहे. ते डोक्यात राहतं, मोबाईलवर डिलीट झालं की ते गेलं, संपलं. इथं डिलीट व्हायचा प्रश्नच नाही, ते तुमच्या डोक्यात भिनतं आणि ते तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार असं साहित्य असतं. शुभम करोती साहित्य परिवाराचा रौप्य महोत्सव तुम्ही बोलले, काय वाटतं पुढची वाटचालीबद्दल? आणि मॅडम सोनाली मॅडम, अतिशय आज इतका प्रचंड हे लोक आहेत इथे आलेले 3ऱ्या संमेलनाला. असं खरं म्हणजे यांची आणखीन दरवर्षीची संमेलनं होत जातील. हा घोटाळा आणखीन वाढत जाईल, इतका वाढत जाईल की अख्खा महाराष्ट्र व्यापला जाईल या शुभम करोतीमुळे, असं निश्चितच म्हणायला पाहिजे. आणि हे एक मराठीचा झेंडा त्यांच्या मी मागेशी सांगितलं की आम्ही पण ज्ञानेश्वर तुकारामाचे वारस आहोत आणि त्यांची संस्कृती आम्ही पुढं चालवली आहे. असं ते ह्या लोकांनी जोपासली पाहिजे. लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या सोनाली मॅडम करतायत. असं लोकांना प्रोत्साहन द्यायचं काम करतायत. लोकांनी लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजेत, असं एकत्र आलं पाहिजेत. ह्या हिशोबानं अतिशय कौतुकास्पद हा सोहळा आहे, त्यांचा कौतुकास्पद परिवार आहे आणि या परिवाराचं करावं तेवढं अभिनंदन कमीच होईल. नक्कीच ज्ञानेश्वरांचा तुकारामांचा वारसा आहे आणि हा जो गोतावळा आहे तो नक्कीच महाराष्ट्र व्यापेल. आणि आज साहित्याचा जो मेळावा होता त्यामध्ये बरेच साहित्यिक आलेले आहेत, मान्यवर आलेले, विदेशातून काही साहित्यिक आलेले आहे. नक्कीच अशा प्रकारचा पुण्यामध्ये आपला जो काही स्वातंत्र्यवीर सावरकर जे केंद्र आहे तिथं हा कार्यक्रम उत्साहात पार पडतो आहे. नक्कीच अशा प्रकारचे साहित्य संमेलन मराठीला एक भरारी देतं, एक आशेचा किरण देतं. नक्कीच सर म्हटले त्याप्रमाणे नक्कीच मराठीचे जो अभिजात दर्जा आहे प्रश्नच नाही. ह्या सोहळ्यातनं काय प्रोत्साहन मिळतं माणसाला ते तुमच्या सगळ्यांचं पुढं समजलं. आज ह्या सोहळ्यात 15 लोकांची साहित्यिकांची 15 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात कविता आहेत, लेखक आहेत, कथा आहेत, सगळ्या प्रकारची एका साहित्य संमेलनात 15 पुस्तकं प्रकाशित होणं हे केवढी मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. पुस्तक छापायला आणि काय काय करायला दिव्य असतं हे ज्यानं पुस्तक लिहिले आणि छापले त्यालाच माहिती आहे. असं त्यामुळं लोकांना लिहितं करायचं काम आज आमच्या सोनाली मॅडम करतायत, त्यांचा परिवार करतो आहे. आणि हे लोण असंच पुढे पसरत जावं आणि अनेकांनी लिहावं आणि सोनाली ताईंकडनं प्रकाशित करून घ्यावाच्या सोहळ्यात ही माझी सगळ्या साहित्यिकांना विनंती आहे. नक्कीच लोकांनी लिहितं जावं आणि 15 पुस्तकांचं आज प्रकाशन झालेलं आहे. नक्कीच लोक लिहिते झालेले आहेत आणि सोनाली जगताप यांच्या प्रेरणेमुळे नक्की अजून लोक लिहितील, साहित्यिक अजून लिहित राहतील अशीच आमची महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनलकडनं अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट आनंद बारोवकरसह प्रशांत निकम, महाराष्ट्राची भूमी न्यूज, पुणे. थँक्यू.